नमस्कार मित्र, मी किशोर पवार. आज तुम्हाला मी सांगणार आहे 15 ऑगस्ट किंवा स्वातंत्र्य दिन या संदर्भातले काही अनभिज्ञ असणारे, न माहीत असलेली तथ्य जे आपल्या भारतीयांसाठी माहिती असलीच पाहिजे. उदाहरणार्थ 15 ऑगस्ट हा दिवसच का आपण निवडला? तिरंगा सर्वात अगोदर केव्हा फडकवला गेला? भारताला स्वातंत्र्य मध्यरात्रीच का लाभले? असे बरेच प्रश्न आहेत. या प्रश्नांचं उत्तर मी आजच्या व्हिडिओतून तुम्हाला देणार आहे. 15 ऑगस्ट हा सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस आहे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की आपल्या स्वातंत्र्याच्या या दिनामागे बरेच असे तथ्य, बरेच असे सत्य दडलेले आहेत, बरेच अशा गोष्टी दडलेल्या आहेत जे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचा तो विषय काय आहे. जर आपण आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. सुरू करूया आजचा विषय. पंधरा ऑगस्टच का? 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. पण या तारखेमागचं कारण काय आहे तर तुम्हाला सांगतो. 15 ऑगस्ट 1945 रोजी जपानने मित्र राष्ट्रांसमोर शरणागती पत्करली होती. तुम्हा सर्वांना माहिती आहे, अमेरिकेने जपानवरती अणुबॉम्ब हल्ला केला. त्याच्यानंतर जपानने शरणागती पत्करली. तो दिवस खऱ्या अर्थानं ब्रिटिशांचा विजयाचा दिवस आहे. तो दिवस भारतीयांसाठी स्वातंत्र्य दिन म्हणून त्यांनी निश्चित केला. दुसरं तथ्य म्हणजे 15 ऑगस्ट 1947 ला भारताच्या लाल किल्ल्यावरती तिरंगा फडकवण्यात आला. हे सर्वांना माहिती आहे. पण तुम्हाला सांगतो, भारताचा तिरंगा हा यापूर्वीच फडकवण्यात आला होता. ती तारीख म्हणजे 7 ऑगस्ट 1906 या वर्षी पारशी बागान स्क्वेअर मध्ये सर्वात अगोदर तिरंगा हा झेंडा फडकवण्यात. लाल किल्ल्याची जी परंपरा आहे ती 1947 पासूनच सुरू झालेली आहे. म्हणजे लाल किल्ल्याच्या प्राचीरावरून भारतीय राष्ट्रीय ध्वज त्या ठिकाणी आपण फडकवित आहोत आणि तो आज तागायत सुरू सुद्धा आहे. 15 ऑगस्ट दिवशी जे ऐतिहासिक भाषण ज्या दिवशी झालं, ती पहाट, स्वातंत्र्याची पहाट म्हणजे 14 ऑगस्टच्या मध्यरात्री पंडित जवाहरलाल नेहरूंनी ट्रस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण केलं. Long years ago, we made a tryst with destiny, and now the time comes when we shall redeem our pledge, not only or in full measure, but very substantially. At the stroke of the midnight hour, when the world sleeps, India will awake to life and freedom. A moment comes, which comes but rarely in history, when we step out from the old to the new, when an age ends, and when the soul of a nation longs for. त्यांचं हे ऐतिहासिक वाक्य आज देखील फार महत्वाचं आहे. ते म्हणतात की जेव्हा सर्व जग झोपलेलं असेल तेव्हा भारत जागा होईल स्वातंत्र्यासाठी. हे वाक्य आजही अमर आहे. इतिहासामध्ये या वाक्याची नोंद आहे. सर्वांना माहिती, तिरंग्यामध्ये 3 रंग आहेत. सर्वात पहिले केशरी रंग. तो कशाचा आहे बरं? तर तो आहे साहस आणि त्यागाचा. दुसरा रंग आहे श्वेत, पांढरा रंग आहे. तो कशाचा आहे? तर शांत आणि सत्याचा आहे. आणि तिसरा रंग जो आहे तो हिरवा, तो म्हणजे समृद्धी आणि विकासाचा रंग आहे. मागे दिसणारे जे अशोक चक्र आहे त्याचा अर्थ काय बरं? तर त्याचा अर्थ आहे न्याय, प्रगती आणि चिरंतन गतीचं ते प्रतीक आहे. हे सर्व भारतीयांना माहिती असतं. 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य उत्सव आपण फक्त भारतातच नव्हे तर जगभरामध्ये साजरा केला जातो. आणि त्या दिवशी भारताची संपूर्ण संस्कृती ती त्या ठिकाणी दाखवली जाते, प्रस्तुत केली जाते. तिरंगा फडकवला जातो, मिरवणुका काढल्या जातात आणि खूप सुंदर असं वातावरणामध्ये आपण तो दिवस साजरा करतो. हा जागतिक उत्सव म्हणून आपण जगभरामध्ये तुम्हाला एक महत्वाचं सांगतो की 15 ऑगस्टच्या त्या कार्यक्रमामध्ये केवळ विदेशातले राष्ट्रपतीच अतिथी म्हणून येत नाहीत, तर भारतातले सैनिक, शेतकरी, स्वच्छता कर्मचारी, खेळाडू यांना सुद्धा विशेष अतिथी म्हणून बोलविण्यात येतं. त्यांचा सन्मान त्या ठिकाणी केला जातो. शेवटी वेळेस म्हणेन, पूर्वी काय असायचं, शेवटचा मुद्दा आहे. पूर्वी तिरंगा फडकवण्याचा एक नियम होता. म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त याच काळादरम्यान आपल्याला तिरंगा फडकवण्यात येत असायचा. पण हर घर तिरंगा ही मोहीम जेव्हा सुरू झाली तेव्हा असं ठरवण्यात आलं 24 तास फडकविता येतो, असा नियम त्यावेळेस करण्यात आला. 15 ऑगस्ट हा केवळ एका तारखेपुरताच उत्सव नाही, तर 15 ऑगस्ट हा आपल्या बलिदानाचा, एकतेचा, अभिमानाचा दिवस आहे. चला तर मग आजच्या या स्वातंत्र्य दिनी आपण स्वतःला एक प्रश्न विचारूया. आपण आपल्या देशासाठी काय करू शकतो?
इथंच थांबूया. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.